मस्त अशी खुसखुशीत लागणारी ज्वारीची चकलीची रेसिपी आज आपण पाहणार आहोत। नमस्कार, मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनल सुगंधा स्वादमध्ये। तर सर्वप्रथम मी घेतलेले आहे ते बघा ज्वारीचं पीठ 2 वाटी घेतलेलं आहे। तेल घेतले आवश्यकतेनुसार, जिरे मोहरी धने जरा बारीक करून घेतलेले आहेत। इथे घेतले थोडं लसूण, थोडी कसुरी मेथी आणि पाणी, थोडेसे मीठ, थोडेसे तिखट। बस आता करूया रेसिपीला सुरुवात। तर सर्वप्रथम मी घेतलेले आहे पॅन मध्ये घेतलेले 3 चमचे तेल। तेलाचा वापर फक्त थोडाच करायचा आहे मोहनसाठी। आता तेल घातले आहे, तेल थोडं गरम झाले की आपल्याला लसूण घालून घ्यायचं आहे। लसूण मात्र भरपूर घालायचं आहे कारण लसणाची आणि कसुरी मेथीची आपण चकली करत आहोत, त्यामुळे त्याचा चव पूर्णपणे चकलीला उतरायला पाहिजे। लसूण घालून घेतल्यानंतर थोडेसे घालायचे आहेत आपल्याला तीळ 2 ते 3 चमचे तीळ घालायचे आहेत। त्याला भाजले लगेच आपण घालून घेणार आहोत कसुरी मेथी। तुम्हाला कसुरी मेथीचा वापर करायचा नसेल तर तुम्ही कोथिंबीरचाही वापर करू शकता। आता इथे बघू शकता मी घेतलेले धने जिरे थोडे थोडं कुटून घेतलेले आहेत आणि ते घालून घेतलेले आहेत। थोडेसे भाजले आपल्याला 2 वाटी पाणी घालायचं आहे। जितकं आपलं पीठ असतं ना तितकंच पाण्याचा वापर आपण योग्य प्रमाणात करणार आहोत। 2 वाटी पीठ तर 2 वाटी पाणी हे परफेक्ट प्रमाण आहे। आता आपण घालून घेणार आवश्यकतेनुसार मीठ घातल्यानंतर आपण घालून घेणार तिखट। तर तिखटचं तुम्हाला तुमच्या आवडीनुसार कमी जास्त प्रमाणात तुम्ही घालू शकता। मी तिखटाचा 2 ते 2.5 चमचे तिखटाचा वापर केलेला आहे। हळद मात्र अजिबात वापरायची नाही, हळदीने चकली काळी पडते। आता ही छानपैकी उकळी आली की आपल्याला ह्याच्यामध्ये ज्वारीचं पीठ घालून घेणार आहोत आणि मस्तपैकी हलवून घेणार आहे। उकळी मात्र अशी घळघळून उकळी यायला पाहिजे पाण्याला। आणि हे 2 वाटी आपलं पीठ झालेलं आहे कंप्लीट। आता आपण छानपैकी हलवून घेणार आहोत। ज्वारीमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आणि पोटॅशियम असते आणि भरपूर प्रमाणात जीवनसत्व असतात आणि पोटाला अगदी सुखकारक आणि आरामदायक थंडगार ज्वारी असते। त्याच्या चकल्या मात्र अप्रतिम असतात आणि अगदी सगळ्यांना आवडतील अशा चकल्या खुसखुशीत होतात। कमी प्रमाणात मोहनामध्ये, कमी प्रमाणात तेलामध्ये ह्या चकल्या आणि कमी वेळेमध्ये विशेष करून ह्या चकल्या छान तयार होतात। अगदी झटपट, तुम्हाला भाजणीही करायची गरज लागत नाही। त्यामुळे आता ह्याला मस्तपैकी आपण 10 मिनिटं झाकून ठेवायचे आणि 10 मिनिटं झाकून ठेवला थोडंसं गार येतं, मग आपल्याला याला छानपैकी मळून घ्यायचं आहे। मळायचं मात्र आपण जसं भाकरीला पीठ मळतो ना अगदी तशा प्रकारेच मळायचं आहे। मी कसुरी मेथीची आणि लसणाचा वापर केलेला आहे। तुम्ही सिंपल जरी केलं तरीही छान होते चकली। आता गौरी स्पेशल मी तुम्हाला दाखवले आहे। गणपती गौरीला आपल्याला पटकन चकल्या आणि सगळं फराळाचं करायला लागतं, त्यामुळे मी ह्याच्या चकल्याची खास रेसिपी दाखवली आहे जेणेकरून आपला सणही साजरा होतो आणि आपल्याला छानपैकी खायला सुद्धा अगदी चवीला तोंडाला अप्रतिम अशा चवीच्या चकल्या तयार होतात आणि झटपटतेही। आता अशा प्रकारे मी चकल्या छानपैकी पाडून घेतलेल्या आहेत। 2 गोष्टी झाल्या ज्वारीच्या चकल्याला करायचं आहे, ती म्हणजे एक म्हणजे याला छानपैकी मळून घ्यायचं आहे आणि दुसरं म्हणजे छानपैकी फ्राय करून घ्यायचं आहे। जरा तुम्ही थोडीशी कच्ची जरी राहिली ना तर ह्या चकल्या लगेच नरम पडतात, त्यामुळे तुम्हाला फ्राय करताना आधी मंद गॅसवर तुम्हाला फ्राय करायचे आहेत आणि त्याच्यानंतर तुम्हाला गॅस मोठा म्हणजे मध्यम ठेवायचा आणि मध्यममध्ये तुम्हाला चकल्या भाजून घ्यायच्या आहेत। आता आणि एवढ्या 2 वाटीमध्ये तुम्हाला 1 किलोच्या चकल्याचं पीठ म्हणजे 1 किलो तुमच्या चकल्या भरतात, इतक्या प्रमाणात चकल्या होतात। सो आता बघू शकता आपण बारीक गॅस आधी केलेला आहे आणि बारीक गॅसवर आपण छानपैकी ह्याला फ्राय करून घेणार आहोत। आणि बारीक नंतर झाला की त्याच्यानंतर थोडंसं बुडबुडे कमी आले की थोडंसं दाबून बघायचं आहे आपल्याला चकली हातमध्ये भाजली गेली आहे का, अशी एकदम जोरात दाबून बघायचं आहे। जर तुम्हाला पूर्णपणे कडक लागली ना म्हणजे याचा अर्थ तुमच्या चकल्या छानपैकी तळल्या गेलेल्या आहेत। पण बारीक गॅसवर तुम्हाला चकल्या थोडा भाजायला वेळ लागतो, पण होतात मात्र खूप छान आणि स्पेशल डाएटच्या चकल्या आहेत ह्या, कारण ह्याच्यामध्ये तेलाचंही प्रमाण खूप कमी वापर होतो आणि खायला परतीन लागतात आणि प्लस तब्येतीसाठी पण छान ज्वारी। सो आता ह्या आपण अशा प्रकारे सगळ्या चकल्या करून घेणार। एवढ्या प्रमाणामध्ये 2 वाट्यामध्ये 1 किलोच्या चकल्या तयार झालेल्या आहेत। सो तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कळवा। चॅनलला लाईक करायचं, सबस्क्राईब करायचं आणि ऑफकोर्स तुमच्या फ्रेंड्स फॅमिली बरोबर शेअर करायचं। तर हेल्दी डाएट फ्री अशी ही चकली ज्वारीची तयार आहे गौरी स्पेशल। असंच भेटूया नवीन रेसिपी, पण मी तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, माझ्या चॅनल